देशामध्ये. ह्या वीरांचा देश आहे, शूरांचा देश आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांना 16 तरुण कोणाले म्हणावं, 16 वर्षाचा तरुण स्वराज्य मिळवते. खरं का खोटं बाबू? हा, 16 वर्षी म्हणजे 10वीतलं पोरग स्वतःचं राज्य निर्माण केलं. अरे नोकराचा पोरगा, त्याचा बाप काय कोणी राजा होता काय? नाही, नोकराचा पोरग राजा निर्माण झाला. स्वतःचा असे घेतले 10-5 बोटे चांगल्या चांगल्या जिरवली. त्यानं का पंचांग पाहिलं का, जमावस आहे का पौर्णिमा आहे? नाही, त्यानं पंचांग, त्यानं जर जिंकले असेल जास्त युद्ध कोणा वेळेस जिंकले त्यानं अमावस्येच्या दिवशी. काऊन? तर त्याला माहित होतं चांगल्या चांगल्याची जिरवाची असेल तर अंधारात. खरं का खोटं? अक्कल पाहिजे राजा. 14 वर्षाचा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर लिहिली किती वर्षाचा? 8वीतला पोरगा ज्ञानेश्वर. संभाजी राजा माहित आहे, त्यानं बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. वाघाचा जबडा फाडण्याची ताकद त्याच्यात. छावा पाहिला का तुम्ही? छावा तो पाहायच्या कामाचा आहे का फक्त? तर काही डोक्यात घ्या. हा, मग तसा संभाजी राजा पैदा झाला या देशामध्ये. 25 वर्षाचा बिरजा मुंडा. किती वर्षाचा? हा, जल जंगल जमिनीसाठी इंग्रजांच्या विरोधात लढला. आणि माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमी वयात डिग्र्या किती घेतल्यावर बाबा, जगातला सर्वात हुशार विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना आपल्याला दिली, म्हणून आम्ही इथं बसून राहिलो. हे घटनेचं कलम आहे विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती, म्हणून मी इथं बोलून राहिलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खरं न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांनी ही घटनेत आपल्याला न्याय मिळवून दिला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं. अरे महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं. तुकोबारायांनी अध्यात्म दिलं. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनाचा खरा मार्ग दिला, हरिपाठ दिला रे बाबू आपल्याला. तुकडोजी महाराजांनी अरे आपल्याला सामुदायिक प्रार्थना शिकवली. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी गाव कसं सुंदर करावं हे साधू संतांनी लिहून ठेवलं बाबू रे. म्हणून या साधू संतांची आपण आठवण केली पाहिजे, त्यांच्या जीवनात आपण आदर केला पाहिजे. पण आता परिस्थिती अशी आहे का संतांचा आदर गेला, संतांचा आदर निघून गेला. मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो मग ते राहिली ना. हा, 2 पोट्टे बसून 2-4 पोट्टे तिथं बसून होते. ते माणसं 2 जण बसून होते बुढे आपाजी सारखे. त्यानं पोट्टेले बोलवलं, म्हणे बाबू इकडे या. पोट्टे आले, पोट्टेले मजा घ्यायले. त्याला वाटलं का बुड्याची मजा घ्या. सहज बुड्याने विचारलं, म्हणे बाबू ते असं उकरून राहिलं म्हणे, ते असं त्याले का म्हणते म्हणे. पोट्टे तर पोट्टे तर पोट्टे. त्याला वाटलं बुढे असे साहेब त्याच्यातलं एक पोट्ट जास्त शाय नव्हतं भादऱ्या रंगाचं. ते म्हणे बाबाजी हे तर खाजवाची मशीन आहे. आणि दातकडं काढत उठून पळाले. दोघही बुढे विचार करे, म्हणे कागा एवढी खास कोणाले असन म्हणे, एवढ्या मोठ्या मशीनीनं खाजवते म्हणे. बुढेनं डोकं खाजवलं. बुढे म्हणे पोट्टेनं आपल्याला गेम दिला, पोट्टेनं आपली खाजवली म्हणे. पुन्हा त्या पोट्टेले जवळ बोलवलं, म्हणे बापू इकडे या रे म्हणे. जसं पोट्ट जवळ आलं, बुड्यानं काढला भारी ज्वारीचा हात, पिवर भारी ज्वारीचा, आणि पोट्ट सलपेटचं. एका छापडीत पोट्ट खाली पाललं. पोट्ट म्हणे बाबाजी हे का होय म्हणे. तर बुडा म्हणे बाबू हे खास सोडाची मशीन होय म्हणे. आता तुले खास सुटली असेल म्हणे, आता जा म्हणे त्या मशीनी पासून खाजवून घे म्हणे तू. म्हणून काय गेले समजता का तुम्ही? अरे जगी पिसातो अंतरी शाना. हे जे विजयी लोक असतात हे जगाच्या दृष्टीनं कसे आहे, बयाड आहे. बरोबर आहे. हे ब्रह्मलीन असतात, परमेश्वराच्या सानिध्यात असतात, त्यांना सगळं कळते. अरे इथलंच नाही कळत तर भविष्यातलं कळते, भूतकाळातलं दिसते, सर्व त्यांना दिसते. असे हे त्रिकालदर्शी साधू संत महापुरुष जे परब्रह्मलीन असतात, ज्यांना ईश्वर समजलेला आहे बाबू रे खऱ्या अर्थानं. आणि ते ईश्वरात असतात, पण या घटाघटाचं कल्याण करण्यासाठी आपल्यामध्ये येत असतात. या सर्व जीवांचं कल्याण करण्यासाठी आपल्यामध्ये येत असतात. म्हणजे साधू संत समजून घेतले पाहिजे. म्हणून तुकोजी महाराज म्हणतात संत गरजून या सांगे देव
पीर भगवान की. आज या साधू संतांची देशाला गरज आहे बाबू. त्या भजनाची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे.